सकाळ सकाळ उडाली होती माझी नाश्त्याची गडबड, कारण इडली सांबारचा नाश्ता म्हणलं की वेळही लागणार होता आणि कामही वाढणार होतं आणि आम्हाला जायचं होतं आज आळंदीला. मग काय आळंदीला गेलो. तिथे गेल्याच्यानंतर लगेचच आम्ही इंद्रायणीला गेलो होतो हातपाय धुण्यासाठी. इंद्रायणीचं दर्शन वगैरे घेतलं, हातपाय वगैरे धुतले आणि वरती येण्यासाठी निघालो. खूप दिवस झालं चाललं होतं जायचं पण काही योग येत नव्हता. पण हे आज घरी होते, म्हटलं चला जाऊन येऊया, जायचं तर मग गेलो. आत गेल्याच्यानंतर दर्शन वगैरे सगळं घेतलं. गर्दी होती पण दर्शन छान झालं, खूप भारी वाटलं, प्रसन्न वाटत होतं एकदम. त्यानंतर फोटोज आणि व्हिडिओज काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे मी काही काढले नाही. नंतर मी महादेवाच्या मंदिराचं आणि माऊलींचं दर्शन घेतलं. लीलालाही न सांगता, ही लेकरांना कसं कळतं हे देव आहे याचे पाया पडावे आपण, लगेचच लीला पण पाया पडत होती न सांगता. खूप भारी वाटलं तिच्याकडे हे बघून. मग त्यानंतर तिचा फोन दिसला, घरी आहे पण तरी पण तिला तो घ्यायचा होता. मग काय मी घेऊन दिला नाही कारण घरात होता. मग मला तो उसाचा रस प्यायला थांबलो, उसाचा रस वगैरे पिऊन घेतला आणि लीलाने पिला. मग काय डीमार्टला गेलो होतो, डीमार्टवरनं आले. घरी आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि चहा टाकला. अगोदर चहा हे लागतोच घरी आल्याच्यानंतर. मग चहा घेतला. म्हटलं चला आता आपण स्वयंपाक करावा. कंटाळा तो खूप आला होता, असं वाटत होतं करू नये, पण सकाळी इडलीच्या नाश्त्यावरती होतं दोघंही. मग काय पटापट भाकरी आणि भाजी असा स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर किचन वगैरे सगळं आवरून घेतलं, कारण घरात पसारा पडलेला असला नाही जेवण काही जात नाही. मग पटापट पसारा आवरून घेतला. असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.